हा जो काळ होता, हा काळ, या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती. भारतामध्ये वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे वर्ण केले जायचे. पूजा अर्चा करण्याचं काम ब्राह्मणांकडे होतं, लढण्याचं काम क्षत्रिय लोकांकडे होतं, व्यापार करणे, व्यवसाय करण्याचं काम वैश्य या जाती व्यवस्थेकडे होतं. आणि जे हलके सालके कामं आहेत, स्वच्छतेची कामं आहेत, ती कामं करण्याचं काम शूद्र जमातीकडे होते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये अनेक वाईट प्रथा त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. सती प्रथा असेल, बालविवाह असेल. तुम्हाला शिकवताना मी सांगितलेलं आहे सती प्रथा म्हणजे काय. पूर्वीच्या काळी जी सती प्रथा होती, या प्रथेमध्ये जर एखाद्या स्त्रीचा पतीचा मृत्यू झाला तर तिला सती जावं लागायचं. सती जायचं म्हणजे काय, पतीच्या चितेमध्ये तिला जिवंतपणे उडी घ्यावी लागायची. आणि त्यावेळेस ती मोठमोठ्याने आरडाओरडा करायची. तिचा आवाज समाजापर्यंत जाऊ नये म्हणून आजूबाजूला लोक उभे राहायचे, ढोल ताशे वाजवले जायचे. तिच्या वेदना, तिचं दुःख कोणाला कळता कामा नये. तिने पळून जाऊ नये म्हणून काठी घेऊन बाजूला लोक उभे राहायचे. एकदा एक महिला सती जात असताना ती घाबरली. तिने त्या नदीच्या डोहामध्ये उडी घेतली. परंतु लोकांनी त्या नदीतून, त्या पाण्यातून तिला ओढलं आणि जिवंतपणे त्या पतीच्या सरणामध्ये तिला टाकून दिलं, ढकलून दिलं. पहा किती वेदना होत असतील. आपल्याला साधा चटका बसला, काल तुम्हाला टीटीचं इंजेक्शन दिलं, कालपासून तुम्ही हात धरून बसलेत, हात खूप दुखतो, लिहायला अडचण होते, आजारी पडले पार तुम्ही, टीटीचं इंजेक्शन दिलं एका इंजेक्शनने. मग विचार करा, जिवंतपणे ज्या महिलेला त्या चितेमध्ये उडी घ्यावी लागत असेल, त्या स्त्रीची काय अवस्था झाली असेल, काय अवस्था होत असेल. ही सती प्रथा होती. केशवपण म्हणजे काय, त्या स्त्रीला विद्रूप केलं जायचं. समाजाने तिच्याकडे पाहू नये. तिला पांढरे वस्त्र धारण करावे लागायचे, पांढरी साडी धारण करावी लागायची. तिचे केशवपण, केश काढून टाकले जायचे, तिला विद्रूप केलं जायचं. आणि अशा प्रथा होत्या. बालविवाह प्रथा होती. लहानपणीच लग्न लावून दिलं जायचं, पाळण्यामध्येच लग्न लावून दिलं जायचं. एका पाळण्यामध्ये नवरदेव, एका पाळण्यामध्ये नवरी. किंवा बालविवाहामध्ये 10 वर्षाची मुलगी असेल, 45 वर्षाचा मुलगा, म्हणजे अशा प्रकारचे विवाह लावून दिले जायचे. आणि मग हे जे व्यक्ती असेल ते लवकर मरायचे आणि ती मुलगी विधवा व्हायची. म्हणजे अशी ती परिस्थिती होती. आणि या परिस्थितीमध्ये हा शिक्षण दिलं तरच हा समाज सुधारणार आहे, हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याजवळ एक ज्ञाना नावाचा मुलगा होता. लक्षात घ्या, त्या मुलाचं नाव होतं ज्ञाना. परंतु तो ज्ञाना नावाचा मुलगा ज्ञानापासून वंचित होता, शिक्षणापासून वंचित होता. महात्मा फुलेंनी पाहिलं, अरे हा तर खूप हुशार आहे, एवढा छान मुलगा आहे, हुशार आहे, मग हा शाळेत का जात नाही. त्यांचे स्नेही होते मिचेल, डॉक्टर मिचेल यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना भेटले. त्यांना म्हटले, आमच्या वसाहतीमध्ये ज्ञाना नावाचा मुलगा आहे, त्याला कृपया शाळेमध्ये घ्या. मिचेल साहेबांनी म्हणले ठीक आहे, त्याला पाठवून द्या. आणि तो ज्ञाना दुसऱ्या दिवसापासून शाळेमध्ये जायला सुरुवात झाला. परंतु शाळेत गेल्यानंतर त्याला काय अनुभव आला. शाळेत गेल्यानंतर त्या ज्ञाना नावाचा मुलगा जसा वर्गामध्ये घुसला, वर्गातील सर्व मुलं वर्गाच्या बाहेर पडली. मिचेल गुरुजींना समजेना हे काय झालं, सगळे मुलं बाहेर का चाललेत. एका मुलाला विचारलं, अरे तुम्ही बाहेर का चालले. तो म्हणाला, ते बाकीचे मुलं काय म्हटले, सर हा ज्ञाना जर आमच्या शेजारी बसणार असेल
तर आम्ही शाळेत बसणार नाही. का? हा ज्ञान हलक्या जातीचा आहे. तो जर बसला शाळेमध्ये तर आम्हाला विटाळ होईल. अरे तो तुमच्या जवळ तुमच्या बेंचवर बसणार नाही, तो खाली बसेल, चटई टाकून बसेल. तरी मुलं म्हटले नाही सर, तो जरी चटईवर बसला, चटई तर जमिनीवरच आहे ना, त्याचा विटाळ चटईला होईल, चटईचा विटाळ जमिनीला होईल आणि मग त्या जमिनीचा विटाळ आम्हाला होईल. आम्हाला घरी जाऊन परत आंघोळ करावी लागेल. म्हणून आम्ही शाळेत बसणार नाही. ज्ञानाने जेव्हा हा प्रसंग पाहिला तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. तो ज्या शाळेतून बाहेर पडला तो परत कधीच त्या शाळेमध्ये आला नाही. ही परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाहिलं की आपल्याला इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त व्हायचं आहे, पण इंग्रज जरी आपल्या देशातून गेले तरी आपली जी जाती व्यवस्था आहे, हे जी पुरोहित वर्ग आहे, हा जो ब्राह्मण वर्ग आहे, तो वर्ग आपल्याला शिकू देणार नाही, आपलं कल्याण होऊ देणार नाही. त्यामुळे इंग्रजांना नंतर घालू आपण, अगोदर आपली जी जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेला बाहेर काढणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे कसं होईल? ही जाती व्यवस्था जर आपल्याला सुधारायची असेल, ही समाज व्यवस्था जर आपल्याला सुधारायची असेल तर या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके सारे अनर्थ एका महाविद्येने केले. ही विद्या मुलांमध्ये नाही, ही विद्या समाजामध्ये नाही आणि म्हणून हा समाज मागासलेला आहे. या समाजाची प्रगती होत नाही. हे सगळे अनर्थ जे आहेत हे अविद्येमुळे झालेले आहेत. आणि म्हणून समाजाला अगोदर शिक्षा द्यायची आहे, विद्या द्यायची आहे, शिक्षण द्यायचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा एका मित्राचा, परांजपे नावाचा मित्र होता, त्या मित्राच्या मिरवणुकीमध्ये चाललेले होते. मिरवणूक चालू होती गावामध्ये आणि त्या मिरवणुकीमधून एका ब्राह्मणाने, एका व्यक्तीने म्हटलं, अरे हा तो शूद्र जमातीचा मुलगा व्यक्ती, 20 वर्ष वय होतं त्यांचं, महात्मा फुलेंचं फक्त, आणि हा आपल्या बरोबर कस काय, आपल्या बरोबर मिरवणुकीला कस काय, याला अगोदर काढून द्या. महात्मा ज्योतिराव फुलेंना हा जो प्रसंग आहे, या प्रसंगातून जाणीव झाली की नाही, आपल्याला समाज सुधारलाच पाहिजे. आज माझी अशी अवस्था होते तर माझ्यापेक्षा हलके जे जाती आहेत, माझ्यापेक्षा हलके जे गरीब कुटुंब आहेत, त्यांची किती दयनीय अवस्था होत असेल. आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. मग हे शिक्षण द्यायचं आहे, महिलांना शिक्षण द्यायचं आहे. हे शिक्षण कसं द्यायचं? एकदा ज्योतिरावांनी सावित्रीला बोलवलं. अगं सावित्री, आपल्याला मुलींना शिकवायचं आहे. मुली जर शिकल्या, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारे. जर आपण महिलांना शिकवलं तर ती कुटुंबाला शिकवेल, साक्षर करेल. एक कुटुंब साक्षर झालं तर गाव साक्षर होईल, गाव साक्षर झालं तर देश साक्षर होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला महिलांपासून सुरुवात करायची आहे. सावित्रीबाई म्हणली, हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण महिलांना शिकवणार कोण? अगं सावित्री, तू शिकवायचं आहे, मला तर शिकवता येत नाही, मला तर वाचता येत नाही, मग मी कसं शिकवणार? सावित्रीबाई म्हणाल्या, तू अगोदर शिकायचं आहे आणि मग या दलित कुटुंबातील, गरीब कुटुंबातील महिलांना, मुलींना शिकवायचं आहे. आणि अशा प्रकारे सावित्रीची शाळा सुरू झाली. सावित्रीची शाळा कशी सुरू झाली? आभाळाची सावली, आभाळाच्या छायेमध्ये, आभाळा ही तिची शाळा होती. आजूबाजूच्या काड्या ह्या त्यांची लेखणी होती. सावित्रीबाई खडे गोळा करायचे, त्या खड्यातून ते बेरीज वजाबाकी, 4 खडे, 5 खडे, 10 खडे यांची बेरीज केली. काय झालं? बेरीज वजाबाकी गुणाकार. अशा प्रकारे या समाजामध्ये, या वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये सावित्रीबाई शिकू लागल्या. शिक्षणाची धडे त्यांनी घेतली आणि मग स्वतः सावित्रीबाई शिकल्या आणि नंतर त्यांनी पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये
मुलींची पहिली शाळा सुरू केली 1848 मध्ये. लक्षात ठेवा, पुणे येथील भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. तो काळ सोपा नव्हता. 8 विद्यार्थिनी होत्या. किती? 8 पहिल्यांदा सुरुवातीला. पण त्या सुद्धा लपून छपून त्यांना आणावं लागायचं, कारण समाजाचा विरोध होता. या मुलींना त्यांच्या पालकांनी गोणीमध्ये पोत्यामध्ये भरून गुपचूप काहीतरी सामान आपण घेऊन चाललोय अशा प्रकारे लपून छपून त्यांना शाळेपर्यंत आणलं जायचं आणि मग त्यांना शिकवलं जायचं. परंतु या सावित्रीबाई एक दिवस ज्योतिबा सावित्रींना म्हणाले, सावित्री, तू तुझ्या घरातलं सगळं काम आटप आणि मी भिडेवाड्यापर्यंत जातो, मुलींना गोळा करतो आणि मग तोपर्यंत तू घरातले सर्व कामं आटपून तिथे ये शिक्षण देण्यासाठी. ज्योतिबा पुढे गेले मुलींना गोळा करण्यासाठी, शाळेत आणण्यासाठी, आणि सावित्रीबाई पाठीमागून काम आटपून निघाल्या. वाटेत जात असताना कुणीतरी लगेच त्यांना नावं ठेवायला सुरू केली. समाज बाटवायला निघाली, ही मुलींना शिकवायला निघाली. कारण तो काळ कसा होता, मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं होतं की मुली जर शिकल्या तर त्या जे ताट आहे, जेवणाचं ताट आहे, त्या जेवणाच्या ताटामध्ये आपोआप आळ्या तयार होतात मुली शिकल्या तर. किंवा जी मुलगी शिकेल त्या मुलीचा नवरा मरतो. अशा प्रकारे मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे कुणी मुलींचं शिक्षण त्यांना नको होतं. सत्यशोधक समाज जो महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केला होता, त्या सत्यशोधक समाजाच्या एक अध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर विश्राम घुले. आणि या डॉक्टर विश्राम घुले यांनी सुद्धा स्वतःची मुलगी त्या शाळेमध्ये टाकली होती. हे त्यांच्या घरातल्या कुटुंबांना सुद्धा आवडत नव्हतं. त्या मुलीची आजी एकदम छोटीशी मुलगी होती, 6-7 वर्षाची मुलगी असेल, शाळेत जाणारी मुलगी असेल. त्या मुलीच्या आजीने काय केलं, शाळा बंद झाली पाहिजे त्या डॉक्टर विश्रामना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही, मुलीची शाळा चालूच होती. त्या आजीने काय केलं असेल, घरात जो लाडू असतो ना, लाडू खाण्याचा, त्या लाडूमध्ये काचेचा भुगा केला, बारीक काचेचा भुगा केला आणि त्या लाडूमध्ये मिक्स केला आणि तो लाडू आपल्या नातीला खायला दिला. काय झालं असेल, काय झालं असेल, जिवंत राहिली असेल. तो काचेचा भुगा असलेला लाडू ती मुलगी खायला लागली. आजीने दिलाय, अविश्वास कसा दाखवायचा. सख्या आजीने, तिच्या घशामध्ये कसतरी होत होतं पण तरी तिने तो खाल्ला. आतल्या आत रक्तस्राव झाला आणि ती मुलीचा मृत्यू झाला. का मारलं आजीने, का मारलं असेल, हा, शिकायचं नाही, या नातीला शिकवायचं नाही म्हणून तिने आपल्या नातीला मारलं. म्हणजे असा समाज होता. सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा कुणी त्यांना दगड फेकून मारायचं, कुणी शेण फेकून मारायचं, कुणी पाण्याची बादली ओतून द्यायचं. आणि तरी देखील सावित्रीबाईंनी हे जे कार्य आहे हे कार्य त्यांचं बंद होऊ दिलं नाही. तर अशा प्रकारे पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या. त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर ही जी शाळा होती पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली.
अर्थाने जर आपण पाहिलं तर ब्राह्मण वर्गातल्या ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, या 8 पैकी 5 मुली या ब्राह्मण वर्गातल्या होत्या. म्हणजे त्या महात्मा फुलेंनी जे काम केलं हे खरं काम दलितांसाठी तर केलंच, परंतु ब्राह्मण जो वर्ग होता, जो त्यांना नेहमी विरोध करणारा वर्ग होता, त्यांच्या कल्याणासाठी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले हे झटलेले आहेत. त्यांचे ब्राह्मण कुटुंबातल्या मुलींना सुद्धा शिकवून ते देत नव्हते. शेवटी मग सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे यांना किती विरोध केला तरी ते शिक्षणाचं काम थांबवत नाहीत. हे पाहून लोकांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. कुणाचा? महात्मा ज्योतिराव फुल्यांचा हत्येचा कट. हे ऐकत नाही ना, मग यांना सुपारी देऊ. सुपारी माहिती आहे? सुपारी द्यायची. सुपारी म्हणजे मारण्यासाठी पैसे द्यायचे त्यांना. आणि मग एके दिवशी एका रात्री महात्मा ज्योतिराव फुले आराम करत होते. छोटीशी समई चालू होती घरामध्ये आणि त्यावेळेस कसला तरी आवाज झाला. महात्मा फुले आजूबाजूला पाहतात, काय झालं, कसला आवाज आला. समईची वाट थोडीशी मोठी केली, पाहतात तर काय, समोर 2 व्यक्ती रामोशी समाजातले. एकाचं नाव होतं धोंडीबा आणि एकाचं नाव होतं संजय रोडे. हे 2 व्यक्ती, या दोन व्यक्तींच्या हातामध्ये कुऱ्हाड. ज्योतिबांनी विचारलं, अरे कोण तुम्ही, इथे कशासाठी आलात? तो म्हणतो, आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलेलो आहोत. ज्योतिबा फुले घाबरले नाहीत. ते म्हटले, अरे पण मला का मारतायत? मला मारल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे? ते काय म्हटले, तुम्हाला मारल्यामुळे आम्हाला 1,000 रुपये भेटणार आहे. किती? 1,000 रुपये भेटणार आहेत. ज्योतिबा म्हणाले, ठीक आहे, माझं जे आयुष्य आहे ते आयुष्य दलितांसाठी, तुमच्यासारख्या गोरगरिबांसाठी मी फक्त आयुष्य खर्च करतोय. माझ्या मरणाने जर तुम्हाला फायदा होत असेल तर मला बिंदास मारा, खुशाल मारा, मी मरायला तयार आहे. ज्योतिबाचे हे शब्द ऐकल्यानंतर संजय रोडे आणि धोंडीबा यांना आपली चूक समजली. हातातल्या कुऱ्हाडी त्यांनी टाकून दिल्या आणि तेच 2 दरोडेखोर, तेच 2 मारेकरी महात्मा ज्योतिबा फुल्यांचे आयुष्यभर शिष्य म्हणून राहिले, अनुयायी म्हणून राहिले. म्हणजे मतपरिवर्तन कसं केलं जातं? समोरच्या व्यक्तीचं जे वाईट गुण आहेत त्या वाईट गुणांचं चांगल्या गुणात रूपांतर कसं केलं जातं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्योतिबा फुले होते. या 2 व्यक्तींनी आयुष्यभर त्यांची सेवा केली. एक जण सत्यशोधक समाजाचं कार्य करत होता, दुसरा जण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अंगरक्षक म्हणून त्याने पुढे काम केलं. या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. म्हणजे काय की त्या, मी मागाशी सांगितलं, महिला मुली लवकर विधवा व्हायच्या. या विधवा ज्या महिला होत्या त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वाईट होता. लोक त्यांना त्रास द्यायचे आणि मग त्या त्रासातून कधी कधी ती महिला, विधवा महिला गरोदर राहायची आणि मग या गरोदर महिलेला समाज त्रास द्यायचा आणि ती आत्महत्या करायची. ज्योतिबा फुले यांनी गाव सगळ्या चौकामध्ये पत्रकं वाटले की तुम्ही हत्या करू नका, आत्महत्या करू नका. ज्यांना वाटत असेल, ज्यांना त्या बाळाला जन्म द्यायचा असेल, आमच्या घरी या, आम्ही त्यांचं संगोपन करू, त्या गरोदर मातेचं आम्ही बाळंतपण करू आणि त्या मुलाच्या जन्माचा किंवा मुलाचं संगोपन सुद्धा आम्हीच करू. अशा प्रकारे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. म्हणजे महात्मा फुले हे फक्त सांगत नव्हते, ते कृतिशील होते. अगोदर कृती करायचे आणि मग सांगायचे. फक्त एवढं करून ते थांबले नाही.
तर काशीबाई नावाची जी ब्राह्मण महिला होती, या काशीबाईच्या मुलाला ती सुद्धा गरोदर राहिली. तिला तिचं बाळंतपण केलं सावित्रीबाईंनी. तिला मुलगा झाला आणि त्या मुलाला दत्तक ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी घेतलं आणि दत्तक घेऊन त्याचं संगोपन केलं आणि त्याला पुढे डॉक्टर बनवलं. त्याचं नाव होतं यशवंत. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं जे काम आहे, खूप मोठं काम त्यांनी केलं होतं. त्या काळामध्ये हे वारंवार दुष्काळ पडायचा. दुष्काळ पडला की आपल्याला माहिती आहे पाण्याची सोय होत नव्हती, गैरसोय व्हायची. जो दलित समाजातील लोक आहे त्यांना पाण्याची सोय नव्हती आणि मग गावातली ज्या विहिरी होत्या, सार्वजनिक विहिरी, त्या विहिरीवर पाणी पिण्याची सोय दलित लोकांना नव्हती. त्यांना लांब अनेक किलोमीटर पाण्यासाठी जावं लागायचं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी घरातील आपल्या पाण्याचा हौद या दलित कुटुंबासाठी खुला करून दिला, पाण्याची सोय करून दिली. शेतकऱ्यांच्या कल्याणाची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. सार्थक शेतकऱ्यांचा असूड नावाचा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झालेली आहे, शेतकऱ्यांनी कशा प्रकारे बी बियाणं पेरली पाहिजेत, शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, शेतकऱ्यांचं दारिद्र्य कसं कमी होईल, या सर्वांची माहिती त्यांनी शेतकऱ्यांचा असूड नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं होतं. ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी यासारखी अनेक पुस्तकं सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिली होती. तृतीय पंथ नावाचे नाटक सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे अग्रेसर होते, पुढे होते. त्यांनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, त्या सत्यशोधक समाजामध्ये या ब्राह्मणांशिवाय आपण लग्न लावलं पाहिजे. ब्राह्मणांना, पुरोहित लोकांना आपण जादा महत्त्व देता कामा नये. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच कोणी मध्यस्थी. देव आणि आपण याच्यामध्ये कुणी मध्यस्थी नको. अशा प्रकारे सत्यशोधक समाजाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी फार मोठं काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणी सुरू केली माहिती आहे कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरू केली? कोणी? बरोबर, महात्मा ज्योतिराव फुले. आपण पुस्तकामध्ये वाचतो की शिवजयंती आणि गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, पण त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावर शोधण्याचं काम कोणी केलं असेल तर ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. ती समाधी 2 दिवस महात्मा ज्योतिराव फुले 2 दिवस रायगडावर जात होते, तिथे स्वच्छता करत होते, समाधी शोधत होते. समाधी शोधली, तिथं पूजा केली समाधीची. पण रामशास्त्री जोशी, फक्त शेवटचे 5 मिनिटं समोर लक्ष द्यायचं. रामशास्त्री जोशी नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी आला. अरे तू काय करतोयस? छत्रपती शिवाजी महाराजांना तू तर फार देव करून टाकलं. तो काय देव होता का? तो क्षत्रिय होता असं म्हणतात. ज्योतिबा चिडले. रामशास्त्री प्रभूने रामशास्त्री जोशी यांना त्यांनी ढकलून दिला. इथून चालता हो, हा ही माझ्या राजाची समाधी आहे असं म्हटल्याबरोबर तो जोशी घाबरला आणि तिथून निघून गेला. म्हणजे रायगडावर समाधी शोधणे आणि शिवजयंती साजरी करणे हे पहिलं काम ज्योतिबांनी केलेलं आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर 1000 ओळींचा पहिला पोवाडा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पहिला पोवाडा कोणी रचला असेल तो ज्योतिराव फुले यांनी रचलेला आहे. म्हणजे असे अनेक गुण महात्मा ज्योतिराव फुले कोण होते असं जर विचारलं तर ते बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कॉन्ट्रॅक्टदार होते. महात्मा ज्योतिराव फुले खूप श्रीमंत होते. आताचे टाटा बिर्ला अंबानी जर आता त्यावेळेस असते तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घरी त्यांनी पाणी भरलं असतं. एवढी संपत्ती महात्मा फुलेंकडे होते. परंतु ते मोठे कॉन्ट्रॅक्टदार होते. पुणे या ठिकाणी त्यांनी एक पुणे कॉन्ट्रॅक्ट कंपनी म्हणून स्थापन केली होती. आपल्या जवळ जो येरवडा नावाचा पूल आहे या येरवड्या पुलाचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीने केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईहून जेव्हा आपण पुण्याला येतो किंवा पुण्याहून मुंबईला जातो तेव्हा कात्रज नावाचा जो बोगदा लागतो त्या बोगद्याचं काम ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आपण ज्या धरणाचं पाणी पितो खडकवासला धरण त्या धरणाचं काम ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. मुंबई येथील जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनचं काम त्यांच्या कंपनीने केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे त्या इमारतीचं काम ज्योतिबा फुले यांच्या कॉन्ट्रॅक्टदार कंपनीने केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ते फार मोठे कॉन्ट्रॅक्टदार होते. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिचा मुलगा जेव्हा भारतात भेटीला आल्यानंतर त्याचं आमंत्रण ते कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचं आमंत्रण ज्योतिबा फुले यांना सुद्धा होतं. इंग्लंडच्या राणीचा मुलगा याला म्हणजे सगळे कसे सुटाबुटामध्ये गेले पण ज्योतिबा फुले हे सुटाबुटामध्ये गेलेले नाही. त्यांनी फाटका धोतर घातलं. चिंदकाने बांधलेली चप्पल तुटलेली चप्पल घातली. ती चप्पल कशाने बांधलेली होती? कपड्याच्या चिंदकाने. फाटलेलं धोतर घातलं आणि ते त्या राणीच्या मुलाच्या स्वागताला गेले. सगळे म्हटले अरे इकडे सगळे सुटाबुटात आणि हा कोण माणूस आला. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना कुठं बसवलं? त्या राणीच्या मुलाच्या खुर्ची जी आहे त्या खुर्चीच्या शेजारी बसवलं. फाटको धोतर मळाचे बुंडास पेटा तुटकी चप्पल आणि बसले पुढे राणी एलिझाबेथच्या मुलाच्या खुर्चीच्या शेजारी बसले. आणि फक्त तेवढ्यावरच थांबले नाही. ते जेव्हा भाषण करायला उठले त्यांनी मराठीतून भाषण केलं नाही इंग्रजीमधून भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बाकीचे लोक पाहतायत सुटाबुटात आलेले लोक पाहतायत तसा आमचा भारत देश नाही. आमचा भारत देश कसा आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे पहा. आमच्या भारतातील लोकांचे कपडे फाटलेले आहेत. भारतातील लोकांना घालायला चपला नाहीत. कपडे खराब आहेत. अशी दयनीय अवस्था आमच्या भारतातील लोकांची आहे. आणि हे दाखवण्यासाठी स्वतः त्या वेशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले त्या ठिकाणी आलेले होते. ज्योतिराव फुले नगरसेवक सुद्धा होते पुण्यामध्ये. नगरसेवक असताना सुद्धा अनेक कामे त्यांनी केली. नगरसेवक असताना जेव्हा हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं त्या हंटर कमिशन पुढे समाजातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. शासनाने जे आता लागू केलेला नियम आहे 150 वर्षापूर्वी ज्योतिबा फुले यांनी सर्व लोकांना सर्व मुलांना सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह हंटर कमिशन पुढे धरला होता. एवढं महान कार्य त्यांचं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना गुरु मानलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. कालच
काल परवा आपण संविधान दिन साजरा केला. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहून पूर्ण केलं तेव्हा त्या संविधानाची प्रत त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केले. जगातील सर्वात मोठी गुरुदक्षिणा कोणती? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे त्यांचे गुरु ज्योतिबा फुले यांना जे अर्पण केलं ती सर्वात मोठी गुरुदक्षिणा होती. अरे मेरे भीम ने कलम उठाई तो इस देश का संविधान बन गया. इस संविधान की ताकत तो देखो, एक चाय बेचने वाला देश का पंतप्रधान बन गया. आणि ही जी ताकद आहे ही ताकद संविधानाने आपल्याला दिलेली आहे. आता मागणी चालू आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या. परंतु मला एक सांगायचं आहे की भारतरत्न आतापर्यंत 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि महात्मा फुलेंना काय म्हटलं जातं? महात्मा. कोणती पदवी आहे? महात्मा. महात्मा किती आहेत आपल्या देशात? महात्मा किती आहेत? महात्मा गांधीजी आणि महात्मा फुले. किती आहेत महात्मा? 2. भारतरत्न किती आहेत? 48. कोणती मोठी पदवी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे काही लोक सोडले तर महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या कार्य खूप मोठं आहे. 2च महात्मा आहेत. त्यापैकी महात्मा गांधीजी जेव्हा पुणे या ठिकाणी येरवडा या ठिकाणी आले होते, जेलमध्ये होते, आणि त्यावेळेस महात्मा गांधीजी म्हणाले होते खरा महात्मा मी नाही तर खरा महात्मा ज्योतिबाच आहे. म्हणजे महात्मा फक्त 2च होऊन गेलेत म्हणून महात्मा ही खूप मोठी पदवी आहे. बर, मी थोडासा कट मारतोय, जरा कमी करतो. हा, कट मारतो म्हणजे भाषण कमी करतो, एक पान कमी करतो. हा हा, तर ठीक आहे. कवी वामनदादा पंडित यांच्या 4 ओळी मी म्हणतो. हा, श्रीजातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले. श्रीजातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. ज्ञानाची वाढली, ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली, शाळा पोरींची काढली. तेव्हापासून शिकू लागली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची वेद. आणि महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. आणि महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. तर स्वर्गीय कवी वामनदादा भेटोबत यांच्या या 4 ओळी महात्मा फुले यांच्या विषयी होत्या. तर असे बोलण्यासारखे भरपूर आहे. महात्मा ज्योतिराव फुले हा माझा आवडीचा विषय आहे. आणि अजून अर्धा तास म्हणलं तरी मी सहज बोलू शकतो महात्मा ज्योतिराव फुलेंविषयी. पण 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 पूर्ण वाक्य होऊ द्या. पण मी जास्त तुमचा अंत पाहणार नाही. थोडस ऊन पण आहे आणि मला माहिती आहे की अर्धा तासापेक्षा तुमचा स्टॅमिना बसण्याचा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महात्मा ज्योतिराव फुलेच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि बरंच मला अजून काही बोलायचं होतं परंतु वेळेअभावी मी थांबतो, या ठिकाणी थांबतो. आणि सांस्कृतिक विभाग प्रमोद कुलकर्णी सर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक
माननीय गणपती सर यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही देखील अर्धा तास माझं बोलणं ऐकून घेतलं आणि चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.